नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज दिवसभरामध्ये MHAFYJCAdmissions.in या वेबसाईटवर गेल्यानंतर काही बदल आणि खूप विचित्र बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते पाहिल्यानंतर असं वाटतं की शिक्षण विभागाला नेमकं झालंय तरी काय. खरं शिक्षण विभागाला या शिक्षणाविषयी काय घेणं देणं आहे की नाही, विद्यार्थ्यांचं काय होतंय हे बघायचं का नाही, पालकांच्या काय प्रतिक्रिया येतील, विद्यार्थ्यांच्या काय येतील, कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत, काही त्याबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही. म्हणजे MHAFYJCAdmissions.in ही वेब पोर्टल जे आहे ते चालवणाऱ्याला तर त्याचं काही घेणं दिसतच नाही आहे. परंतु ज्यांच्या सहीनं हे 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे, त्यांनी तरी ह्या सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे शिक्षण विभागाचा जो काही सावळा गोंधळ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता नेमकं काय झालंय ते आपण बघूया. आपणा सर्वांना माहीत आहे की राऊंड 0 म्हणजे शून्य फेरी आणि कॅप राऊंड 1चं वेळापत्रक हे अगोदरच जाहीर केलेलं आहे. आणि शून्य फेरीसाठी 13 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत राखीव जागावर जे काही प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की 13 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरा. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन अर्जाचा भाग 1 आणि अप्लाय फॉर कोटामध्ये कोणता तुम्ही अप्लाय करताय ऑप्शन फॉर्म भरून लॉक करा. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 15 तारखेला आम्ही प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट जाहीर करू. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 16 तारखेला विद्यार्थ्यांना जर त्या गुणवत्ता यादीबद्दल काही आक्षेप असतील, काही आक्षेपार्ह शंका येण्यासारखं चुकीचं काही त्यामध्ये असेल तर काही हरकती नोंदवणं आवश्यक आहे. यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेसलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर मग डेप्युटी डायरेक्टर जे विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत आणि त्यांचे असिस्टंट त्यांनी ते पाहून त्यातल्या दुरुस्त्या सुचवून त्यामध्ये ऑनलाईन एकदा विद्यार्थी एकदा डेप्युटी डायरेक्टर एकदा विद्यार्थी डेप्युटी डायरेक्टर असं ते बघून त्या दुरुस्त्या करायच्या आहेत. आणि ह्या दुरुस्त्या झाल्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट एकदाच लावणार असं शेड्यूलमध्ये त्यांनीच दिलेलं आहे. आणि 19 तारखेलाच ती लिस्ट लागणार आणि लगेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला सुरुवात करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 20 तारखेला रिक्त जागा ज्या असणार आहेत त्या प्रदर्शित करा किंवा डिस्प्ले करा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता हे शेड्यूल्ड त्यांचंच आहे. मेरिट लिस्ट डिक्लेअर केली. ज्यावेळी मी पाहिली 4:30च्या दरम्यान 5च्या दरम्यान तर त्यावेळेस त्यावर जे वर्ष होतं ते 2025-26 होतं. आणि मग पुन्हा मी इतरांना संपर्क केला ते करेपर्यंत पुन्हा त्यामध्ये सुधारणा झाली आणि 2026-27 हे पडलं त्याच्यावर, म्हणजे बदल झाला. हे ठीक आहे. पण पुन्हा त्यांनी नोटिफिकेशनमध्ये काय बदल केला आहे की जो बहुतेक 99% लोकांना तो माहीत नाही आहे. नोटिफिकेशनमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की दिनांक 15 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल वेब पोर्टलवर. आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीबद्दल काही आक्षेप घ्यावंसं वाटत असेल, नोंदवायचं असेल तर 15 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 16 मे 2026 सकाळी 10 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत. आता इथं आक्षेप नोंदवायचे म्हणजे ती टेडियस प्रोसेस आहे. ग्रीव्हन्समध्ये जायचं, ते बघायचं सगळं, त्यामध्ये कुठला आक्षेप नोंदवायचा आहे, नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, बर्थडेटमध्ये बदल आहे किंवा मार्क्स बदललेले आहेत, कास्ट बदललेले आहे, नेमकं काय झालं आहे तर त्या अनुषंगानं तिथं बदल करणं आणि तो डेप्युटी डायरेक्टरला पाठवणं, परत त्यांच्याकडून दुरुस्त येणं, पुन्हा काही शंका असतील तर ही प्रोसेस चालणार. ही रात्रभर चालणार. म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे लोक तिथं असणार का आणि विद्यार्थ्यांनी रात्रभर ही प्रोसेस करायची का, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे एक चुकीचं शेड्यूल त्यांनी डिक्लेअर केलं आहे. आता त्यापुढं त्याने असं म्हटलेलं आहे की दिनांक 16 मे 2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून महाविद्यालयीन राऊंड 0 मधील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यांना प्रवेश द्यायला सुरुवात करायची आहे.
आता कोटांतर्गत राखीव जागावर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मेसेज पण गेलेले नाही, त्यांना काहीच कल्पना नाही. त्यांना एक माहीत आहे 19 तारखेला आता मेरिट लिस्ट लागणार आणि त्या दिवशी प्रवेश असणार. पण आता यामध्ये काय केलं आहे त्यांनी, 16 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून प्रवेश द्यायला सुरुवात करा म्हणून महाविद्यालयानं सांगितलेलं आहे. आता महाविद्यालयांच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांचं मूळ गुणपत्रक आलेलं नाही आहे. शाळा सोडल्या दाखल्यास तर प्रश्नच येत नाही, कारण जोपर्यंत मूळ गुणपत्रक म्हणजे 10वीचं मार्कशीट जोपर्यंत त्या माध्यमिक विद्यालयामध्ये येत नाहीत तोपर्यंत त्याची पुढची प्रोसेस म्हणजे शाळा सोडल्या दाखला ती पूर्णच होऊ शकत नाही. कारण शिक्षकांच्याकडं पालकांचा अर्जच जात नाही. तो अर्ज गेल्यानंतर मग शाळा सोडल्या दाखला मिळेल किंवा सगळे पास झाले तर दाखले काढून ठेवतील पुढं जर काही व्यवस्था नसेल तर. म्हणजे इथं कोणतंही उच्च माध्यमिक विद्यालय शाळा सोडल्याचा दाखला नसताना प्रवेश देणार नाही. मार्कलिस्ट ओरिजिनल असल्याशिवाय प्रवेश देणार नाही. जरी हे म्हणत असतील की इन हाऊस कोर्ट आहे, त्यांची शाळा आहे, त्यांचंच उच्च माध्यमिक विद्यालय आहे, परंतु प्रोसिजरमध्ये ते येत नाही, ते बसत नाही आणि ही गोंधळाची अवस्था करून ठेवण्याचंही काही कारण नाही. पण ठेवलं आहे. म्हणजे पहिल्या शेड्यूलमध्ये 17 तारीख ही तिथं नव्हती आणि आत्ता दुरुस्तीमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की 16 तारखेपासून सकाळी 11 वाजल्यापासून प्रवेश ते 19 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येतील. म्हणजे 17 तारीख आली रविवारची आणि मग रविवारी कॉलेजेस ओपन राहणार का? पालकांना माहीत आहे का? विद्यार्थ्यांना माहीत आहे का कॉलेजचं शेड्यूल कसं असतं ते? आणि जर कॉलेजचे प्रवेश देणारी लोक समिती जर उपस्थित असेल तर त्यावेळी विद्यार्थी पालक तर यायला पाहिजेत. कम्युनिकेशनच काय नाही. म्हणजे अशा पद्धतीचं वेळापत्रक तयार केलं की जिथं संभ्रम आणि संभ्रमच असणार आहे किंवा गोंधळलेली अवस्था सगळी निर्माण केलेली आहे. म्हणजे कदाचित शिक्षण विभागाचं याकडं लक्ष नाही आहे किंवा लक्ष द्यायचंच नाही असं ठरवलेलं आहे. आणि MahaFYGCadmissions.in ही वेबसाईट किंवा जे पोर्टल आहे यावर तर बिलकुल कशाचंही नियंत्रण नाही. अनाऊन्समेंट आता जर तुम्ही वाचले तर द मेरिट लिस्ट विल बी पब्लिश्ड आता या क्षणाला सुद्धा ते डिस्प्ले करतायत. म्हणजे कौतुक करण्यासारखंच नाही का? म्हणजे एकीकडं जनरल मेरिट लिस्ट तुम्ही डिक्लेअर पण केली आणि पुन्हा आणखीन विल बी पब्लिश्ड असं तुम्ही म्हणत असाल तर दिस इज रॉंग. काय चाललंय काय? म्हणजे या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याची योजना सुरू झाली की काय अशी एक शंका आता येऊ लागलेली आहे. कारण नीटचं पेपर फुटी असेल, 12वीची क्वेश्चन पेपर फुटी असेल यावरनं आणि हे आत्ताचा गोंधळ नेमकं याच पद्धतीची शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं कुठंतरी शिक्षण विभागानं गेल्या वर्षीच्या अनुभवावरून यावर्षी सुधारणा करणं गरजेचं होतं, परंतु गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त गोंधळ होताना दिसतोय. आपलं शेड्यूल आपणच बदलतोय की जे प्रवेश देणाऱ्या यंत्रणेला माहीत नाही. तर मला वाटतं हा बदल करा आणि इथून पुढं 10वीचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष मार्कलिस्ट हातात मिळाल्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात करावी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. तर मला वाटतंय कुठंतरी विभागानं विचार करण्याची गरज आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.